श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान मार्फत होणारा बलिदान मास म्हणजे काय, कसा पाळायचा, का पाळायचा, याचे उत्तर आपण आजच्या या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. नमस्कार, मी यश बनसोड आणि बघून सांगतोच्या या विशेष भागात आपलं स्वागत आहे. 3 एप्रिल 1680च्या आखाड्यात ठेवण्यात हनुमान जयंतीच्या दिवशी गोब्राह्मण प्रतिपालक छत्रपती शिवाजी महाराज अनंत तुलीन झाले आणि त्यांचे हिंदवी स्वराज्याचे स्वप्न पूर्ण करायचे या एकाच उद्देशाने छत्रपती संभाजी महाराज गादीवर आले. स्वराज्याच्या सीमांचा खजिन्यांचा विस्तार सुरू झाला. खरे तर औरंगजेबाला वाटले की शिवाजी महाराजांनंतर मराठी शाही संपेल. छत्रपती संभाजी महाराज थोरल्या महाराजांप्रमाणेच रणधुरंधर होते. शक्तीसोबत युक्तीचा सुद्धा वापर संभाजी महाराजांनी अगदी शिवाजी महाराजांप्रमाणेच केला. 9.25 वर्षात संभाजी महाराजांनी युक्तीच्या बळावर स्वराज्याचा खजिना तिप्पट केला, स्वराज्याच्या सीमा दुप्पट केल्या. संभाजी महाराजांच्या या सर्व हरकतींना त्रस्त होऊन औरंगजेब दिल्ली सोडून उतरत्या वेळात हिंदवी स्वराज्याला मातीत घालण्यासाठी औरंगजेब महाराष्ट्रात उतरला. त्याचे सर्व सेनापती सरदार त्याने मराठ्यांवर आक्रमण करून लावले, पण फितुरीमुळे संभाजीराजे संगमेश्वर येथे पकडले गेले. औरंगजेबाने संभाजी महाराजांना इस्लाम कबूल कर असे सांगताच संभाजीराजे औरंगजेबावरच करडले, नकार दिला. याचा संताप येऊन औरंगजेबाने संभाजी महाराजांचा छळ सुरू केला. एके दिवशी डोळे काढले तर कधी जीभ काढली, कधी साल सोडून काढली तर कधी नखं काढली, कधी बोटे तोडली तर कधी जखमीवर मीठ टाकले. असा 30 दिवस पाशवी छळ सहन केला, पण धर्म सोडला नाही. फाल्गुन अमावास्येला पायापासून मस्तकापर्यंत तुकडे तुकडे करून गोडबुद्रुकच्या जंगलात फेकले गेले. पण तेथील काही स्थानिक तरुणांनी ते तुकडे शिवले, वेचले, त्याची कशीबशी चिता बनवली आणि त्याला अग्निडाग दिला. वडूची चिता भगदगे हृदयात नित्य, संभाजी जाळ भगतो उरी चित्ती तप्त, जाणून तहान भुकत्या वडूच्या चितेची, करू पूर्ण राख जगता अतिरमलेंचतेची. यामुळेच गुरुवारी संभाजीराव भिडेगुरी सांगतात, संभाजी महाराजांचे बलिदान केवळ 1 दिवसाचे नसून तर ते संपूर्ण 30 दिवसाचे आहे. आणि म्हणून बलिदान जर 30 दिवस तर श्रद्धांजली सुद्धा 30 दिवस. या बलिदान मासाचे आचरण करताना कोणी गोड खात नाही, कोणी चप्पल सोडते, कोणी मुंडन करतं. पान, तंबाखू, चहा वर्ज केली जाते. तसे सकाळी किंवा सायंकाळी कौटुंबिक सामूहिक पातळीवर रोज संभाजी महाराजांच्या प्रतिमेला हार फुले वाहून श्री संभाजी हृदय श्लोक म्हटले जातात. तसेच शंभूराजे या पुस्तकातील रोज एका प्रकरणाचे वाचन केले जाते. अशा प्रकारे रोज 30 दिवस श्रद्धांजली वाहिल्यानंतर गोडबुद्रुक करून ज्योत आणली जाते आणि शेवटच्या दिवशी संभाजी महाराजांची प्रतिकात्मक अशी अंत्ययात्रा काढली जाते. हा बलिदान मास आपण का पाळायचा? तर संभाजी महाराजांचे बलिदान हे फक्त भोसलेपणासाठी नव्हते, तर ते संपूर्ण हिंदू समाजासाठी होते. ज्या औरंगजेबाने संभाजी महाराजांची क्रूर हत्या केली तो औरंगजेब आजही जिवंत आहे. हो, तो कसा जिवंत आहे? तर चीन, पाकिस्तान, बांगलादेशच्या रूपाने तो आजही जिवंत आहे. काही दिवसापूर्वी बांगलादेशमध्ये भर चौकात एका हिंदूची निर्घृण हत्या केली गेली. काश्मीरमध्ये काही पाकिस्तानी दहशतवाद्यांनी आपल्या नागरिकांना धर्म विचारून मारले गेले. तसेच दिल्ली बॉम्बस्फोटमधील आरोपी देखील हे त्याच औरंगजेबाच्या विचाराचे होते. आणि हाच औरंगजेबाचा विचार जर मातीत घालायचा असेल तर संभाजी महाराजांचा बलिदान मास संपूर्ण हिंदू समाजाकडून पाळला गेला पाहिजे. तुम्ही पण छत्रपती संभाजी महाराजांचा बलिदान मास पाळता का? हे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आपल्या बघून सांगतो या चॅनलला सबस्क्राईब करा.